शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी. आज दिनांक आपण 3 डिसेंबर 2025ला रोज आपण नवीन व्हिडिओ बनवत असतो की जे आपल्या शेतकरी बंधूंना रिबॅगिंग म्हणजे जे लहान बॅगमधलं झाड आहे ते मोठ्या बॅगमध्ये शिफ्ट केलं जाते. बघू शकतोय आता हा फॉक्सटेल पाम आहे जो 14-16ला होता. 3 वर्षाचं रोप होतं ते आता आपण 60 किलोच्या बॅगला शिफ्ट करणार आहोत. अशा प्रकारे आपण आता कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण आंबा व्हरायटी आंबा रिबॅगिंग केलेला आहे. तर आता फॉक्सटेल पाम म्हणजे आपल्याकडे ज्या रोपांच्या मध्ये पावसाळ्यानंतर जी रोपं शिल्लक राहिली जातात ती आपण रिबॅगिंग करतोय. आणि रिबॅगिंग करण्याचा फायदा काय होतो की ग्राहकांना आपल्याला तयार झाडं देता येतात. आता ही जी तयार झाडं म्हटलं तर 1 वर्ष सांभाळल्यानंतर आता आपण याला जी खत पाणी नियोजन हे सगळं करत असतो. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं 3 वर्षाची होती जी आपण इथं जाग्यावरती 350 रुपयाने देत होतो. आता आपण 21ला 60 किलोच्या बॅगला रिबॅगिंग करतोय आणि तिची किंमत 1 वर्षानंतर झाडाचं खोड पण मोठं होणार, डेरदार होणार, फुटवा चांगला येणार, उंची वाढणार. त्यानंतर हिची किंमत 850 रुपये होणार 1 वर्षानंतर. त्यावेळी आपण त्या झाडाला आता 1 वर्षामध्ये खत पाणी फवारणी नियोजन हे सर्व करून जसं आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये आंब्याची झाडांचं रिबॅगिंग बघितलं तर आता हे फॉक्सटेल पाम जो आपण गार्डनमध्ये लावतो किंवा अपार्टमेंट असेल, हॉटेल असेल, कॉलेज, विद्यापीठ, मोठमोठे हॉस्पिटल या बाजूला शोसाठी कारण हवा शुद्ध ठेवण्याचे काम करत असतं. तर आता हे फॉक्सटेल पाम जो आहे तो अशा प्रकारे आपण रिबॅगिंग करत असतो. तर आपलं चॅनलला आपण ज्यावेळी सबस्क्राईब करतो लाईक करतो व्हिडिओला त्यावेळी आपल्याला अशा नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बघू शकता युद्ध पातळीवरती काम चालू असतं. शेतकरी बंधू आपल्याकडे अशी 5 वर्षापर्यंत सर्व प्रकारची झाडं आंबा असेल, पेरू असेल, लिंबू असेल, जांभळ असेल, चंदन असेल, आवळा असेल, जांभळ असेल अशी सर्व झाडं रिबॅगिंग केली जातात. याचा फायदा की रिबॅगिंग केल्यामुळं झाडाची ग्रोथ होत असते आणि मोठी जी रोपं आहेत ती चांगल्या प्रकारे वाढ झालेली रोपं देता येतात आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे ही झाडं आता रिबॅगिंग म्हणजे त्या बॅगमधनं काढून त्यामध्ये खत त्याचबरोबर माती ही सर्व प्रमाण वाढल्यामुळं झाडाचा बुंदा मोठा होणार, झाडाची उंची चांगली वाढणार आणि आपल्याला ही जी रोपं आहेत ही चांगली सुदृढ निरोगी त्याचबरोबर जोमदार रोपं मिळणार. सरासरी आता आपण आंब्याचं रिबॅगिंग बघितलं, जांभळीचं बघितलं, फणसाचं बघितलं, आवळ्याचं बघितलं. फळझाडं संपल्यानंतर आता आपण शोमध्ये जी झाडं लागतात फॉक्सटेल पाम असेल, अरेका पाम असेल, त्याचबरोबर इतरही फळझाडे चिंच असेल